नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला. तर आज आपण बघूया फुलं येण्याची जागा जी आहे ती बेस्ट कोणती म्हणायची आणि कशाला बेस्ट म्हणायचं आणि कशाला चान्सेस कमी आहे म्हणायचं. आता हे जे दिसतंय तुम्हाला बघा, पानं सुकलेले आहे. पाऊस जरी इथे झाला आहे, 2-3 वेळा पाऊस झाला आहे थोडा थोडा, तरीही सुकावा आहे. म्हणजे हे खूप जास्त हलका रान आहे, त्यामुळे इथं अजून सुकावा तेवढा खुललेला नाही, याच्यापेक्षा जास्त होता. तर हे जी जागा आहे ह्या पानाची बघा, हे काडीची हे बघा जाडी बघा कशी आहे, हे पानं कसे सुकलेले आहे आणि ह्या पानाच्या देठाजवळची जर जागा आहे ही परफेक्ट आहे फुलं निघण्याची. तशीच ही फांदी, हे अशी फांदी पाहिजे म्हणजे ते 100% आपल्याला फुलंच काढते. आणि जे अशा पानांचे आहे, पोपटी वालरचे पानं आणि अशा प्रकारचे जे काडी आहे, सावलीमध्ये दिसत नाही, पोपटी कलरचे जे फांदी असते, समजा आता इथं दाखवतो तुम्हाला, हे बघा हा जो शेंडा आहे ह्याच्यामध्ये चान्सेस खूप कमी असते फुल निघण्याचे. त्यामुळं ज्यांच्याकडे अशा प्रकारची कंडिशन आहे त्यांनी खूप जास्त पाणी देण्यावर भर देऊ नका किंवा खूप जास्त खर्च करण्यावर. सध्या 2 ते 3 दिवस काय स्प्रे घ्यायची गरज नाही, 2 दिवस तरी. पहिला स्प्रे आता जे काही ठिकाणी बोरॉन वगैरे मारणं सुरू आहे किंवा कीटकनाशक बुरशीनाशक घेत आहे, तर मला तरी वाटते त्याची काही गरज नाही आहे. आपल्याला ताबोली आणि जे प्रकारचं खत दिलं आहे मी वॉटर सोल्युबल 0946 किंवा 04037, तर यांनी काय आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होऊ नये, झाडामध्ये जास्त पाऊस किंवा आपलं जे आपण पाणी देतो आहे ते जास्त होऊन व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होऊ नये म्हणून आपण तो स्प्रे दिला आहे, जेणेकरून नवतीची ग्रोथ न होता फुलाचीच ग्रोथ झाली पाहिजे, फुलंच आले पाहिजे. त्यासाठी आपण तो एक स्प्रे घेतला आहे. आणि 1261 06020 आणि बोरॉन जे खालून सोडायचं आपल्याला, ते खालून कशासाठी सोडायचे की फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा लवकर भेटली पाहिजे आणि बोरॉननी पण आपल्याला खालून दिल्यावर कळी येण्यास मदत होते. तर अशा प्रकारे आपल्याला कंडिशन बघायची की आपली कंडिशन अशी झाली की नाही, अशा पाना आपल्या सुकून डोळे फुगायला तयार झाले की नाही, आणि असे जर काडी तयार झाली असेल तर तुमचा बाग कुठलीही फवारणी न घेताही फुटू शकतो. फक्त पाण्याचं नियोजन परफेक्ट झालं पाहिजे, पाऊस वेळेत आला पाहिजे, अथवा आपण जे पाणी देणार आहे 7-8 तारखेच्या नंतर मी जवळजवळ सर्वांना पाणी द्यायला सांगितलेलं आहे. कारण काहींची कंडिशन इतकी बिकट आहे की पाणी दिल्याशिवाय पर्याय नाही आहे. जर नाही दिलं पाणी तर झाड मरणार. तर त्यापेक्षा मागंच सांगितलं आहे की झाडं जगणं हा आता पहिला विषय आहे. आता हे बघा, इथे आपण एक फूल पाहू शकतो, ह्या टोकावर एक फूल आलेलं आहे, जे पानाच्या देठाजवळून जे तुम्हाला सांगितलं फूल येऊ शकते, इथं फूल आलेलं आहे. आता अशा प्रकारे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे.